अतिशय आनंदाचं वातावरण जिल्ह्याभरात आहे। ज्या गोष्टीची प्रत्येकाला अपेक्षा होती की लवकरात लवकर आपलं भंडारदरा धरण असू द्या, निळवंडा धरण असू द्या, जे या जिल्ह्याला पाणी पुरवतं ते धरण भरावं। आज खरं तर धरण भरलेलं आहे। या पंचकृषीच्या वतीने आम्ही सर्वांनी इथं येऊन जलपूजन केलेलं आहे। आपण बघू शकतो का मध्यंतरी अनेक बातम्या होत्या एल निनोमुळे यावेळेस पाऊस कमी राहील, परंतु आपण बघतोय का आपलं हे भंडारदरा धरण कायम या जिल्ह्यासाठी पाणी देण्यासाठी कधीही कमी पडलेलं नाहीये। परंतु दुर्दैव एवढंच आहे की या वर्षी इतका पाऊस झालेला आहे की जी काय आवक या धरणामध्ये आलेली आहे की 10 दिवसात अवघ्या हे भंडारदरा धरण भरलेलं आहे। त्यामुळं अनेक ठिकाणी आपण बघितलं दरड कोसळलेली आहे। काल परवा तुम्ही जर बघितलं असेल तर पांढऱ्या या ठिकाणी एका शेतकऱ्याचे शांताराम उघडे यांच्या 8 शेळ्या तिथं मेलेल्या आहेत। प्रशासनाला मी एवढीच विनंती करतो का चुकीच्या पद्धतीने बातम्या पर्यटकांपर्यंत देखील नको जायला। इतकी काही अवस्था खराब नाहीये, परंतु वन विभाग असेल कुठेतरी जाहीर नोटीस काढायची आणि पर्यटन बंद झालेलं आहे। त्याच्यामुळं या परिसरातील पंचकृषीतील अनेक तरुणांनाही देखील रोजगारापासून त्यांना वंचित राहावं लागतंय। त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे, जे काही नुकसान या परिसरामध्ये झालेत, मुळा विभागामध्ये देखील आपण बघितलं प्रचंड झाड पडल्याचं प्रमाण वाढलेलं आहे। तर प्रशासनाने तात्काळ तिथं पंचनामे करून ज्या ज्या लोकांना नुकसान झालेलं आहे त्यांना मदत पुरवण्याचं काम प्रशासनाने केलं पाहिजे। खरं तर आमच्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशयाला या धरणाला येत्या 10 डिसेंबरला 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि या 100 वर्षाचं औचित्य साधून सरकार देखील शताब्दी महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करायचं मानस त्यांनी ठेवलेलं आहे। जी काय माहिती आम्हाला या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे साहेबांच्या माध्यमातून मिळतीये का साधारणपणे वर्षभर हा कार्यक्रम या परिसरामध्ये चालणार आहे। त्याच्या माध्यमातून भंडारदऱ्याचं कायापालट होण्याची आम्हाला सगळ्यांना इच्छा आहे आणि सरकारला देखील मी एवढीच विनंती करू इच्छितो, पालकमंत्र्यांना देखील माझी एवढीच विनंती आहे, जे काय तुम्ही धोरणं घेशाल, जे काय तुम्हाला इथं प्रकल्प आणायचे असतील, या स्थानिक लोकांना वगळून इतर कोणाला बाहेरच्या लोकांना इथं आणू नये। आमच्या गोरगरीब लोकांच्या पोटावर पाय द्यायचं काम सरकारने देखील या गोष्टीचं लक्षात ठेवलं पाहिजे आणि निश्चितपणे पालकमंत्री महोदयांचे मध्यंतरी आम्ही आढावा बैठक देखील निळवंडा धरणावर गेस्ट हाऊसवर घेतली होती। जे जे प्रकल्प इथं येणार आहेत या प्रकल्पाच्या माध्यमातून भंडारदऱ्याचं नाव या राज्याच्या नकाशावर पर्यटनाच्या टुरिझमसाठी नक्की राहील अशी आमची सर्वांची इच्छा आहे। खऱ्या अर्थाने मध्यंतरी पिचड साहेब आणि भांगरे साहेब यांनी एकत्रित बैठक घेऊन 3-4 वर्षापूर्वी अंब्रेला वॉटरफॉल दर शनिवारी काही तासांसाठी सुरू ठेवण्याचा यांनी सरकार दरबारी जाऊन निर्णय घेतला होता, परंतु आता तो कुठेतरी बंद पडलेला आहे। त्यामुळे मी पालकमंत्र्यांना ज्यांच्या नेतृत्वात हे सर्व गोष्टी येतात त्यांना मी विनंती करू इच्छितो, आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना ही मागणी आहे का अंब्रेला फॉल जर दर शनिवारी पर्यटकांसाठी शनिवार रविवार जर 3-3 तास जर आपण चालू केला तर भंडारदऱ्याला येणाऱ्या पर्यटकांना काहीतरी वेगळं जे काय आपलं निसर्गाची देण आहे ती निश्चितपणे त्यांना आनंद घेण्याची संधी मिळेल। त्यामुळे मी प्रशासनाला विनंती करतो का अंब्रेला फॉल लवकरात लवकर त्यांनी सुरू करावा। आता शासकीय जलपूजन ज्यावेळेस पालकमंत्री महोदय इथे येतील, आमच्या अनेक मागण्या आम्ही त्यांच्या पुढे ठेवणार आहे। परिसरातील पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांना देखील मी विनंती करतो, त्यावेळेस आपण निश्चितपणे त्यांच्या पुढे जे काय आपल्या मागण्या असतील त्या मागण्या आपण ठेवू आणि या तालुक्यातील प्रशासनाला एक विनंती करतो का लवाळवाडी असेल किंवा रतनवाडी असेल, अनेक ठिकाणी रस्त्यांचे कामं अर्धवट राहिलेले आहेत, ठेकेदार कामं सोडून गेलेले आहेत। आम्हाला त्याच्या मागचं कारण काही कळत नाहीये। पर्यटकांची देखील प्रचंड अडचण निर्माण होऊ राहिली आहे। त्यामुळे प्रशासनाने याच्यात लवकरात लवकर तातडीचं लक्ष घालून याच्यामध्ये अडचण किंवा बाधा निर्माण होऊ नये याचे देखील त्यांनी लक्ष दिलं पाहिजे।